या तारखेला मिळणार पीएम किसानचा 18वा हप्ता, जाणून घ्या सविस्तर। देशभरासह पीएम किसान योजनेच्या लाभार्थी असंख्य शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। होय, केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे। पीएम किसान योजना 1/8 इन्स्टॉलमेंट डेट। पीएम किसानच्या अधिकृत माहितीनुसार 18व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सन्मान निधी पीएम किसान 1/8 इन्स्टॉलमेंट 2024 योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये पाठवले जातात। प्रत्येक हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होतात। याचा अर्थ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षभरात 3 हप्ते येतात। तर यापूर्वी या योजनेचा 17वा हप्ता सरकारने 18 जून 2024 रोजी लाभार्थ्यांसाठी जारी केला होता। सदर हप्ताद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो। त्यानंतर आता 18 हप्ता 5 ऑक्टोबर रोजी जमा करण्यात येणार आहे। दरम्यान पीएम किसान 18व्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी ईकेवायसी करणे खूप महत्त्वाचे आहे। जर कोणत्याही लाभार्थीची ईकेवायसी प्रक्रिया झाली नसेल तर तो पीएम किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता मिळण्यास पात्र राहणार नाही आणि तो योजनेच्या लाभांपासून वंचित राहील। या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते। अशी करा ईकेवायसी। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ईकेवायसी कसे करावे हे जाणून घेण्यासाठी या चरणांचे अनुसरण करा। पीएम किसान मकिसन गो टीमच्या अधिकृत वेबसाईटवर जा। होम पेजवरील फार्मर्स कॉर्नर विभागात जा आणि चा पर्याय निवडा। तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि शोध पर्यायावर क्लिक करा। आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला ओटीपी एंटर करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा किंवा आधारित मोबाईल नंबरवर पाठवलेला वन-टाइम पासवर्ड ओटीपी वापरून ओळख सत्यापित करा। केंद्रावर बायोमेट्रिक ईकेवायसी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन केवायसी करता येईल।